नमस्कार. आज मी बनवत आहे तोंडलीची भाजी. याकरता 250 ग्रॅम मी तोंडली इथे घेतलेली आहे. याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून हव्या त्या आकारात आपल्याला कट करून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये मी 4 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर अर्धा टीस्पून मी इथे जिरं घातलेलं आहे. आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या कुटून मी इथे घातलेल्या आहेत. पाव टीस्पून हिंग घालून एक अर्धा मिनिट याला परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये कट केलेली तोंडली आपल्याला घालायची आहे आणि तिला छान ह्या तेलामध्ये आपल्याला गोल्डन रंगाची होईपर्यंत छान आपल्याला तळून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे आणि ह्या तोंडलीला कव्हर करून मंद आचेवर आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे. तोंडलीची भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही, पण ह्या पद्धतीने बनवलेली भाजी एकदा नक्की ट्राय करा. ही खायला फार छान लागते. एक 4 मिनिटानंतर तोंडली आपली गोल्डन ब्राऊन झालेली आहे आणि ती शिजतही आलेली आहे. आता ह्या वेळेला आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत. तिखट, हळद, धने जिरे पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला मी इथे घालत आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही वापरू शकता. तिखट आपल्याला आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं आहे आणि याला पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. भाजी आपली शिजत आलेली आहे. 1-2 मिनिट आपल्याला मसाल्यासोबत भाजीला परतून घ्यायचं आहे. गरज जर पडली तर ह्यावेळेस तुम्ही पाणी इथे घालू शकता. थोडीशी जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाण्याचा वापर करता येईल. भाजी झालेली आहे. सांबार घालून मी एकदा मिक्स करते आणि गॅस बंद करते. ही भाजी खायला छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.